नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आणि दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बेघर नागरिकांसाठी आपुलकी शहरी बेघर निवारा हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे। या उपक्रमाअंतर्गत बेघर नागरिकांना 24 तास मोफत निवारा उपलब्ध करून दिला जात आहे। हा निवारा इंदोरा मठ मोहल्ला समाज भवन परिसर जरीपटका रोड नागपूर येथे सुरू असून त्याचे संचालन सहारा बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या माध्यमातून केले जाते। निवाऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित निवासासोबतच स्वच्छता, भोजन, आरोग्य तपासणी आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती अध्यक्ष देवेंद्र गाडे यांनी दिली। सगळ्यात पहिले तर मी माझं नाव सांगतोय की मी देवेंद्र गाडे, सहारा बहुउद्देशीय संस्था नागपूर। एनजीओला काय काय गोष्टीची गरज लागते खरं सांगण्याचं कारण की आमची जी एनजीओ आहे सहारा बहुउद्देशीय संस्था ही होमलेस पीपल जे शहरी बेघर लोकांवर आम्ही काम करतोय। आणि मला म्हणजे माझ्या शहरात, माझ्या महाराष्ट्रात किंवा माझ्या देशात कोणीही शहरी बेघर नसायला पाहिजे, त्यासाठी आम्ही नागपूर शहरात काम करतोय। आणि नागपूर शहरातील कुठल्या ठिकाणी किती बेघर आहेत त्याचं आमच्याकडे स्टडी आहे, त्याचे स्पॉट आहे की कुठे आम्हाला बेघर मिळतील, त्याच्याशी आम्ही आमचा संवाद साधू। म्हणजे ॲक्च्युली आम्ही फील्डवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधतोय आणि त्यांच्याशी चर्चा करून एक तर पहिले मैत्रीचं नातं निर्माण करतो, त्याच्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास म्हणजे निर्माण करतोय। आणि आमचे सोबत त्यांचे जेव्हा मैत्रीचे नाते होते तेव्हा आम्ही त्यांना मग नंतर सांगतो की बघा, आमच्याकडे तुमच्यासाठी राहायची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, आंघोळीची व्यवस्था आहे आणि चांगलं जीवन जगण्याची व्यवस्था आहे। कधी कधी त्यांना त्या गोष्टी कळत नाही, मग आम्ही ॲक्च्युली त्यांना आमच्याकडे असलेले व्हिडिओ दाखवतोय, वेबसाईट दाखवतोय आणि मग त्याच्याशी परिचित करून मग आम्ही आमच्या शहरी बेघर निवाऱ्यात घेऊन येतो आपुलकीमध्ये। त्याच्यानंतर मला असं वाटते, मला हेच सांगायचं की या शहरात किंवा माझ्या महाराष्ट्रात किंवा माझ्या देशात असं कुठल्याही ठिकाणी कुठलाही बेघर व्यक्ती नसायला पाहिजे। त्याला स्वतःचं हक्काचं घर किंवा शेत असायलाच पाहिजे। आणि माझी अपेक्षा आहे की म्हणजे आपण सगळे एनजीओ वा समाज मिळून अशा बेघरांना शोधून कमीत कमी त्यांना हक्काचं घर किंवा त्यांना 4 दिवारीच्या आतमध्ये किंवा वर्तशेत असलेल्या अशा ठिकाणी राहता येईल याची आपल्याला व्यवस्था करासाठीच आपण असं काम करतोय। आणि नेमकं म्हणजे आपल्याला पुन्हा ही आहे की बघ, म्हणजे शासनाकडून किंवा CSR फंडातून काय करता येईल। माझी अशी अपेक्षा आहे की शासनाकडून तर आम्हाला पोलीस सिक्युरिटीची गरज लागेल किंवा जेव्हा आम्ही शोधतोय तेव्हा आम्हाला लोक म्हणतील की बा तुम्ही का उचलताय किंवा तुम्ही का संवाद करता। आणि आजता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळे प्रकरण होत आहे, कोणालाही उचलून कोणीही पण घेऊन जाऊ शकते किंवा आम्ही जे करतो ह्या बहाण्यानेही असून कोणी कोणासोबत घातपात न हो यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण किंवा पोलीस सुरक्षा किंवा पोलीसची मदत लागते। आणि ते पोलीस पण आता सध्या आमच्या स्थितीत करतात, पण भविष्यात जर आम्हाला त्या म्हणजे नागपूर शहर म्हणजे आपल्या नागपूर शहराबद्दलच बोलतोय की नागपूर शहर बेघर मुक्त भिकारी मुक्त जर करायचं असेल तर म्हणजे अशा एक जनरेशनची आम्हाला गरज आहे, तरुणांची गरज आहे, तरुणींची गरज आहे आणि विद्यार्थ्यांची गरज आहे। विद्यार्थ्यांना कमीत कमी असं वाटायला पाहिजे की हा का रस्त्यावर राहतो। हे आज KG1 KG2 मध्ये जाणाऱ्या मुलांनाही प्रश्न पडला पाहिजे की आपण चांगल्या घरात राहतो, चांगल्या फ्लॅटमध्ये राहतो, चांगल्या बंगल्यात राहतो किंवा बिल्डिंगमध्ये राहतो, पण हा कोण व्यक्ती पप्पा की हा फुटपाथमध्ये राहतो। आणि त्याला असं म्हणजे माझ्या मते तर असं आहे की त्याला असा प्रश्न पडला पाहिजे, त्याने प्रश्न विचारायला पाहिजे, त्यांना आपल्या घरात विचारायला पाहिजे, त्याला समाजात विचारायला पाहिजे, त्यांनी मित्राला विचारलं पाहिजे, त्यांनी त्याच्या टीचरला पण विचारायला पाहिजे।